नमस्कार, मी श्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे फसव्या गुंतवणूक स्कीम्सपासून नेमकं सावधान कसं राहायचं आहे. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत मोफत कार्यशाळा शशांक रावले सर स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात घेत असतात. त्याकरता आमच्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने SMS येतो. मग तुम्ही त्यापैकी कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता. या कार्यशाळांकरता रजिस्ट्रेशनची गरज नसते आणि या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या शाळा तुमच्यासाठी घेत असतात. तर प्रेक्षक, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा, कारण नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या दृष्टिकोनातूनही तुम्ही काही स्कीम्स निवडल्या असतील, पुढच्या वर्षाकरता सुद्धा काही स्कीम्स निवडणार असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. ती कशा प्रकारे आपण समजून घेऊया. फसव्या गुंतवणूक स्कीम्सपासून सावधान नेमकं कसं राहायचंय. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आजचा टॉपिक जसं आपण म्हटलं खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या स्कीम्स ज्या आहेत त्या सतत येत असतात आणि लोक त्याला आकर्षित होत असतात आणि मला वाटतं तोच त्याचा USP असतो, कारण लोकांना ते आकर्षित करतात आणि भुरळ पाडून मग ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून बसतात. तर काय सांगाल, आजचा टॉपिक घेण्यामागचं कारण नेमकं काय आहे? येस, कारण म्हणजे अशा अनेक स्कीम्स येत असतात. आता लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर सर्वात मोठं जे आताच काही दिवस झालं ते म्हणजे गुडविन जे ज्वेलर्स आहेत त्यांची स्कीम. त्यामध्ये भरपूर लोकांचे लाखो रुपये फसले. आज त्यांच्या जवळपास मुंबईमध्ये त्यांच्या जवळपास 12 ब्रांचेस होत्या प्रत्येका ठिकाणी. ओके, ते डोंबिवली असो, मुंबईमध्ये इव्हन ठाणे असो, वाशी असो, घाटकोपर, प्रत्येकाने त्यांची ब्रांचेस होत्या ज्या ठिकाणी भरपूर लोकांनी पैसे लावलेले आणि त्यांचे पैसे डुबले. लोक काय करतात की आता नॉर्मल जे तुम्हाला आता मी काही लोकांचं मी उदाहरणं त्यामध्ये मॅडम मी पाहिली, त्यांच्याकडे माहिती घेतली. तर एका व्यक्तीने मला सांगितलं की सर, मी 18 महिन्याच्या स्कीममध्ये मी इन्व्हेस्टमेंट्स केलेले. दर महिन्याला 5,000 रुपये भरायचे होते. असं करून 18 महिन्यात तो 90,000 भरणार होता. त्याला त्या व्यक्तीला 7,000 रुपये एक्स्ट्रा, 7,500 रुपये एक्स्ट्रा मिळणार होतं. म्हणजे जवळपास 9, 9.5, 10% त्यांना व्याज मिळणार होतं. जे बँकेत तुम्हाला 6-6.5% मिळतं त्याच्यावर 3-4% एक्स्ट्रा त्या व्यक्तीला व्याज मिळणार होतं. पण त्यांनी जवळपास 8 महिन्यामध्ये त्यांनी 40,000 रुपये भरलेले. आणि ती भरपूर साधं नोकरी करणारी व्यक्ती, हार्डली 10-12,000 त्यांना पगार, दर महिन्याला 4,000 रुपये, 5,000 रुपये ते भरायचे. असं करून 8 महिन्यात त्यांनी 40,000 भरले. आणि त्यानंतर ते जे जे ज्वेलर आहे स्कीम आहे ती बंद झाली. ती लोक आता सध्या तुम्हाला माहिती असेल इव्हन आणि पोलिसांनी त्याला सगळ्यांनी सील केलेलं आहे. राईट. सो ह्या अशा स्कीम्समध्ये भरपूर लोक फसत आहेत. इव्हन मध्ये एक लेडी, त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला. त्या म्हणतात मी 7 लाख रुपये, माझ्याकडे 7 लाख रुपये होते, त्यातनं 5 लाख रुपये PMC बँकेत ठेवलेले आणि 2 लाख रुपये मी या गुडविनच्या स्कीममध्ये टाकलेले. दोन्हीकडे माझे पैसे डुबले. आता माझ्याकडे काही पैसे नाही, दिवाळी पण मी साजरी नाही करू शकली त्यामुळे. सो हे असे अनेक लोकांचे प्रॉब्लेम येतात. तर अशा हे झाले आता लेटेस्ट जे इश्यू झाले. ह्याच्या आधी देखील अनेक स्कीम्स अशा येऊन गेलेल्या आहेत, जसं की इव्हन शेरेगर स्कीम्स आहे किंवा MMM मध्ये आलेले जे की मनी रोलिंगची स्कीम होती. अशा नको त्या स्कीम्स येतात ज्यामध्ये लोकांचे भरपूर पैसे हे फसतात. आणि होतं असं की भरपूर वेळा लोकांना जास्त रिटर्न्स आमिष दाखवलं जातं आणि त्यामध्ये लोक या स्कीम्समध्ये फसतात. इव्हन मध्यंतरी मी आता माझ्या काही लोकांकडून ऐकलं, DHFLचे काही स्कीम्समध्ये माझ्या लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. ज्याची स्कीम अशी होती की तुम्ही काही त्यांचे ठराविक अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करा दर महिन्याला आणि तुम्हाला बँकेपेक्षा 1.5-2% तुम्हाला जास्ती त्यामध्ये व्याजदर हे DHFL वाले देतात. त्याच्यावर पण आता काही लोकांना मेसेज आला की कोर्टामध्ये केस चालू आहे, त्यामुळे ते त्यांचे जे इंटरेस्ट आहे ते त्यांना सध्या होल्ड केलेले आहेत. पुढे कधी चालू होतील की नाही याची गॅरंटी नाही. सो अशा अनेक स्कीम्समध्ये लोक फसतात. तर ह्याच्यापासून नेमकं आपण सावधान कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि मग नेमकं आपण गुंतवणूक कसं केलं पाहिजे आणि मग नेमकं फायनान्शियल इंडिपेंडन्स नेमकं कसं कमवलं पाहिजे याबद्दल आपण पूर्ण बोलून घेणार आहोत. लक्षात घ्या, मी जे काय सांगतो तुम्ही जर त्याच्यावरती प्रॉपरली लक्ष दिला, तुम्ही पुढे जाऊन कुठल्याही चुकीच्या स्कीममध्ये फसणार नाही आणि तुमच्याकडे असलेल्या पैशाला तुम्ही योग्यरित्या गुंतवणूक करून नक्कीच आपल्या आयुष्यात भरपूर चांगलं फायनान्शियल इंडिपेंडन्स हे कमवू शकतो. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नक्की. आणि सर, तुम्ही म्हणालात तसं की या स्कीम्स आहेत त्याला मी म्हटलं की आकर्षित करतात आणि मग भुरळ पडतात आणि लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून बसतात. मग या अशा स्कीम्स ज्या आहेत त्या नेमक्या ओळखायच्या कशा, त्याकरता काय करताय? येस, पहिलं म्हणजे त्यांची प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहेत की नाही हे आपण चेक करायचं. भरपूर लोक बघतात हा स्कीम चांगली आहे, मोठं शॉप दिसते. आता इव्हन गुडविनचं पाहिलं मोठ्या ऍक्टर्सना घेऊन त्यांनी ओपनिंग वगैरे गेलेली. सो हे मोठ्या मोठ्या गोष्टी बघून लोक भरपूर त्याच्यामध्ये भुलतात. तर ह्याच्यामध्ये न भुलता तुम्ही अरे किती मोठा की किती छोटा असो कोणी गडबड करू शकतो. एवढं आजचं मार्केट असं आहे की कोणावरही एकदम आंधळा विश्वास टाकून काही चालणार नाही. राईट.
सो त्यामुळे कोणी किती मोठा असो तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडनं घेणं ओके ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग काही अशा अनरिअलिस्टिक स्कीम्स वाटल्या तुम्हाला किंवा फेक वाटल्या स्कीम तर त्यावेळेस असं हात टाकू नये की बाबा अनरिअलिस्टिक रिटर्न्स देतात म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत तर त्यावेळेस असा हात टाकू नये असं मला वाटतं. इव्हन लक्षात घ्या जे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनच्या अंडर ज्या काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे असतात भरपूर वेळा. जसं आम्ही आता शेअर मार्केट करतो, शेअर मार्केटवरती डायरेक्ट टॅक्स आहे, इन्कम टॅक्स पे करावा लागतो, त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये काही इनडायरेक्ट टॅक्सेस देखील पे करावे लागतात. तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस हे असलेच पाहिजे. ह्याचा अर्थ ती स्कीम जेन्युइन आहे आणि गव्हर्नमेंट ऑथराईजची स्कीम आहे. आणि सहसा जर ती लोक भरपूर जास्त कॅश ट्रान्झॅक्शन तुमच्याकडे करून घेत असतील तर अशामध्ये हात टाकू नये. कॅशमध्ये करता येतात, कधी कधी तुमचा त्याच्यावर रेकॉर्ड राहत नाही आणि ते लोक तुम्हाला फसू शकतात. तर ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे अशा स्कीम्सपासून सावधान राहण्याचं मला वाटतं मॅडम. नक्की. आणि जसं आपण आता म्हणतोय की लोक अट्रॅक्ट होतात आणि स्कीम्समध्ये पैसे गुंतवतात, असे अनेक लोक अजूनही असतील की ज्यांना अशा स्कीम्समध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर मग त्यांनी काही काळजी घेतली पाहिजे का आणि ती कशा प्रकारे? येस, जर तुम्ही अशा कुठल्या स्कीम्समध्ये जर पैसे गुंतवत असाल तर पहिलं म्हणजे तुम्ही काय गोष्टी बघू शकता. पहिलं त्यांचा परमनंट ऑफिस ॲड्रेस कुठे. काही लोक फोनवरूनच बोलतात आमचं इकडे ऑफिस आहे, हे आहे, ते इन्व्हेस्टमेंट करा. आणि किंवा तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला कुठून दिल्लीमधनं, नोएडामधनं किंवा तुम्हाला यूपी मधनं किंवा तुम्हाला मे बी गुजरातमधनं फोन येतात आणि बोलता इन्व्हेस्ट करा, भरपूर तुम्हाला दाखवलं जातं. असे म्हणून भरपूर लोक मॅडम फसतात. सो जर तुम्ही तिकडे रिचेबल नसाल की तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊ नसाल शकत, फक्त फोनवर कॉन्टॅक्ट येतं, अशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये. जर तुम्ही आता महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्रात जिकडे तुम्ही स्वतः जाऊन ऑफिसमध्ये बसू शकता, त्यांचे ऑफिस बघू शकता, परमनंट ऑफिस ॲड्रेस किती ऑफिस आहे हे सगळं तुम्हाला चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. वन. सेकंडली, जसं मी बोललो प्रॉपर डॉक्युमेंटेशन इज अ प्रॉपर लिगल प्रूफ. विदाउट प्रॉपर डॉक्युमेंटेशन कुठल्याही स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करूच नका असं मला वाटतं. तर ते प्रॉपर त्यांचे डॉक्युमेंटेशन घेतले पाहिजे. इव्हन त्या स्कीमचं प्रॉपर नॉलेज घेणं, स्कीम आणि त्यांचे प्रॉमिसेस काय ते नीट समजून घेणं आणि त्या स्कीमचं योग्य नॉलेज घेणं. मॅडम, मी अनेक लोक पाहिलेली आहेत जे फक्त थोडंसं नॉलेज घेतात आणि इन्व्हेस्ट करतात. इनडेप्थ त्याचे काय किती रिटर्न्स मिळणार की मिळणार आणि त्याचे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत की नाही त्याच्यामध्ये, आणि ते सरळ डायरेक्ट साईन करतात आणि त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन लोक अडकून जातात. तर ते प्रॉपरली समजून घेणं. भले तुमचा जास्ती वेळ गेला चालेल, आज मला माहिती आहे लोकांकडे वेळ नाहीये, पण आज आपण नोकरी व्यवसाय करतो, पैसे कमवतो, कशाला करतो तर आपल्या शेवटी पैशामध्ये आपल्याला बेनिफिट मिळाले म्हणून, राईट. तेच कमवलेले पैसे मेहनतीने जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवले तर अनेकदा मी असं मॅडम पाहिले अनेक लोकांची आयुष्यभराची कमाई या चुकीच्या स्कीम्समध्ये जाते. सो अशा गोष्टींना भले तुम्ही छोटा पैसा लावा तो मोठा लावा, पण ह्याला योग्य वेळ देणं, जेवढं तुमचा नोकरी व्यवसाय इम्पॉर्टंट आहे तेवढंच ह्या गोष्टी पण समजून घेणं फार इम्पॉर्टंट. तर तुम्ही योग्य वेळ देऊन तर तुम्ही त्याच्या स्कीम समजून मग इन्व्हेस्ट करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नका इन्व्हेस्ट करू, हे बेटर असेल. नाही तर तुम्ही उगीच चुकीच्या स्कीम तुम्ही फसाल. त्यानंतर इव्हन ह्यांचे इन्कम सोर्स काय, आज अनेकदा मॅडम होतं असं की अनेक लोक हे इन्कम सोर्स प्रॉपर दाखवत नाही की बाबा नेमकं तुम्ही रिटर्न्स देणार तर देणार कुठून. हे जर ते प्रॉपरली एक्सप्लेन तुम्हाला करू शकले नाही तर प्लीज त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करू नका. मे बी ती लोक काय करतील, मे बी ती लोक तुम्हाला मनी रोलिंग मध्ये फसवतील. म्हणजे काय, एकाचे पैसे दुसऱ्याला, दुसऱ्या पैसे तिसऱ्याला, जे सेरेगस स्कीम मध्ये झालेलं, राईट. म्हणजे त्यातनं ऍक्च्युअल मनी जनरेशन होत नाही. जसं आज आम्ही शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतो, आम्ही काय करतो, आज शेअर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं पैसा जनरेट होतो, राईट. ह्याचे पैसे त्याला, त्याचे पैसे ह्याला जात नाही. अशा स्कीम्स असतील तर ते पुढे जाऊन नक्कीच त्याचं काम हे पुढे जाऊन अडकणार हे नक्की आहे. सो त्यांचं इन्व्हेस्टमेंट, त्यांचे रिटर्न्स कुठून येतात हे तुम्हाला माहिती असणं फार इम्पॉर्टंट. त्याचबरोबर जसं मी बोललो इनडायरेक्ट टॅक्सेस पण त्याच्यावरती असणं इम्पॉर्टंट आहे. इव्हन कॅश ट्रान्झॅक्शन तुम्हाला चुकून सुद्धा करायचे नाहीये. सहसा कॅश ट्रान्झॅक्शनपासून मी लांबच राहा. त्यांना तुम्ही प्रॉपर चेक द्या, ओके, किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा. त्यामुळे फायदा असा होईल, पहिलं मी तुमच्याकडे त्याचे प्रूफ राहील की बाबा ह्यांना मी पेमेंट केलेलं आहे आणि ज्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत उद्या देऊ ना करू ते फ्रॉड निघाले ते त्या अकाउंट डिटेल्स म्हणून आपण त्यांना ट्रॅक करू शकतो, राईट. तर त्यामुळे अशा इन्व्हेस्टमेंट तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये लांबला. जसं आम्ही शेअर ट्रेड इन्व्हेस्टमेंट करतो, कुठलेही कॅशमध्ये व्यवहार होत नाही, सगळं ऑनलाईन व्यवहार होतात किंवा तुम्ही चेकमध्ये पेमेंट करू शकता, कुठले कॅशमध्ये व्यवहार हे होत नाहीत. त्याचबरोबर इव्हन तुम्ही प्रॉपर रिटर्न कमिटमेंट त्यांच्याकडे या स्टॅम्पवरती किंवा तुम्ही किती रिटर्न देणार, कधी देणार, काय देणार, त्याच्यापासून ते नकार करत असतील तर त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करू नका जर तुम्हाला लिगली काय प्रॉब्लेम वाटत असेल तर. त्याचबरोबर इव्हन त्यांचं पेमेंट शेड्यूल काय आहे हे देखील समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. जर शेड्यूल मध्ये चुकले मग ते बोलले दर महिन्याला आम्ही काय रिटर्न देऊ, पण पहिल्या दुसऱ्या ह्याच्यावर काही गडबड केली म्हणजे पुढे बाबा म्हणजे चित्र अंधारात आहे तर लगेच तुम्ही ते पळून जाणारे तुम्हाला पुढची प्रोसेस चालू केली पाहिजे त्यांना पकडायला, हे इम्पॉर्टंट. आणि त्यामध्ये पण लक्षात घ्या, तुमचे जर मोठे इन्व्हेस्टमेंट्स असतील, तुम्ही कुठे मोठे इन्व्हेस्टमेंट केले असतील कुठल्या स्कीममध्ये आणि तुम्ही समजा स्टेक होल्डर असाल त्या स्कीम, स्टेक होल्डर इन द सेन्स समजा एक 10 कोटीची स्कीम आहे, त्यातनं तुम्ही 1 कोटी लावलेला आहे, तुम्ही तर तुम्ही पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी मी लावले, 10% पैसे तुम्ही लावलेत, यू बिकम अ स्टेक होल्डर. जर तुम्ही स्टेक होल्डर असाल, टक्केवारी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असतील तर तुम्ही त्यांचे काही ऍसेट तुम्ही घेऊ शकता. त्यांना बोलायचं म्हणजे काही ऍसेट आम्हाला ॲज अ सेफ्टी म्हणून द्या. उद्या जाऊन जर तुम्ही कुठे पळालात काय झालं तर आम्ही ऍटलीस्ट तुमचे ऍसेट लिक्विडेट करून आम्ही आमचे पैसे करू शकतो. तर त्याचे डॉक्युमेंट्स घेणं फार इम्पॉर्टंट जर तुम्ही मोठे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर. अशा काही गोष्टी मला तुम्ही लक्षात ठेवू शकता या इन्व्हेस्टमेंट करताना.
पण प्रेक्षकांनो माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला अशा ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची ऍक्च्युअली गरजच नाहीये अशा स्कीम्समध्ये. लक्षात घ्या, ही लोक आज तुमच्याकडे ज्यावेळी असे काही स्कीम्सवाले पैसे घेतात तर ते इन्व्हेस्टमेंट कुठे करणार, तर ती लोक बिझनेसमध्ये वगैरे पैसा लावणार. राईट, एक तर ती लोक बिझनेसमध्ये पैसा लावून ती लोक रिटर्न्स कमवू शकतात. ओके, किंवा जर ते फेक असतील, जर फ्रॉड असतील, तर ते लोक फक्त मनी रोलिंग करतील. ह्याचे पैसे त्याला, त्याचे पैसे ह्याला करून दुसऱ्याचे पैसे तुम्हाला देतील आणि काही दिवस स्कीम चालून मग एकदा सगळ्यांचे पैसे घेऊन ते लोक पळून जातील. राईट, सो म्हणून मग ही लोक बिझनेस पैसे लावण्याचं तुम्हाला ह्यांच्या स्कीम्स मला वाटतं पैसे गुंतवायची गरज नाही असं मला वाटतं. नक्की, पण जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये पैसे गुंतवायचेच नाही, तर प्रश्न येतो की पैसे गुंतवायचे नक्की कशामध्ये, तर ते आपण समजून घेऊया आणि मार्गदर्शन पुढे चालू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरु. ते आपल्याला सर सांगतात. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आणि विषयाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. सर, जसं आपण म्हणालो की आता या सगळ्या स्कीम्स आहेत त्या जर का बिझनेसमध्ये गुंतवत असतील, नुसतंच आपले पैसे घेऊन दुसऱ्याकडे कोणाकडे बळवत असतील, तर आपल्याला त्याच्यामधनं काही बेनिफिट मिळणार नाही. अशा जर का परिस्थिती असेल, या सगळ्या स्कीम फसव्या असतील, तर मग प्रश्न उरतो तो म्हणजे नेमकं गुंतवणूक करायची कुठे आणि कशी, ते काय सांगा. पण प्रेक्षकांनो आपण थोडी गुंतवणूक संकल्पना समजून घेऊया. लक्षात घ्या, आज जर ऍक्च्युअल जो पैसा बनतो तो कशामध्ये बनतो, एक तर बिझनेसमधनं पैसा बनेल किंवा कुठे तुम्ही जर इन्व्हेस्ट केले असतील तर त्याचा डिमांड वाढला त्याच्यामध्ये पैसा बनेल. ओके, सो आता पहिला आपण बिझनेसचं थोडं आपण एक्झाम्पल घेऊया. आता लक्षात घ्या, समजा तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही एखाद्या बिझनेसमॅनच्या अंडर तुम्ही जॉब करता. राईट, छोटी बिझनेस आलाच. राईट, सो किंवा तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉयड असाल तर तुम्ही काइंड ऑफ एक छोटे बिझनेसमॅन झाला. ओके, त्यानंतर तुम्ही एक बिझनेसमॅनच्या लेवलला जाता. एकदा सेल्फ एम्प्लॉयड लेवलला तुम्ही चांगलं यश मिळवलं, तुम्ही एका बिझनेसमॅन लेवलला तुम्ही जाता. किंवा तुम्ही जर शेअर्समध्ये गुंतवणूक केल्या, म्हणजे ते बिझनेसमध्ये गुंतवणूक केल्या का झालं. राईट, कारण तुम्ही शेअर्समध्ये गुंतवताय पैसे, ह्याचा अर्थ तुम्ही कंपन्यांच्या बिझनेस तुम्ही पैसा गुंतवताय आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे. सो म्हणून माझं म्हणणं असं प्रेक्षकांनो की तुम्ही अशा नको त्या फेक स्कीम्समध्ये पैसे गुंतवण्याबद्दल तुम्हाला जर खरं आता तसे पण ह्याच्यावर रिस्क आहे. आज आपण व्यवसाय का नाही करत, कारण आपल्याला व्यवसायामध्ये रिस्क वाटते. राईट, सो तुम्ही अशा स्कीम्समध्ये गुंतवण्याबद्दल तुम्ही स्वतः तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करा ना. भले तुम्ही मोठा बिझनेस नाही चालू करा, छोट्या लेवलपासून चालू करा. राईट, तुम्ही बोला मला बिझनेसचं ज्ञान नाही आहे, तर बिझनेसचं ज्ञान देण्यासाठी आम्ही पण आहोत आणि भरपूर अशा गोष्टी ज्यातून तुम्हाला बिझनेसचं ज्ञान तुम्ही मिळवू शकता. राईट, कोणी जन्मापासून शिकून येत नाही. मी पण जेव्हा बिझनेस स्टार्ट केला, मी पण हळूहळू शिकतच मी पुढे आलो. बरोबर, सो तुम्ही छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकता. नाही जमत आहे तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये स्लिपिंग पार्टनर बनू शकता. ओके, त्यांच्यात एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही त्यांच्या स्लिपिंग पार्टनर बनू शकता छोटेसे पैसे इन्व्हेस्ट करून. काही नाही तर तुम्ही जर तेवढं पण आपल्याला जमत नाही, तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. राईट, लॉंग टर्म मध्ये. लक्षात घ्या, तुम्ही जर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता ह्याचा तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायात पैसे लावत असाल. तुम्ही जर चांगली कंपनी निवडली, चांगला व्यवसाय निवडला आणि जर त्यांनी जर चांगली प्रोग्रेस केली, तुम्हाला नक्कीच त्यातनं चांगला बेनिफिट मिळतो. ज्यासाठी आम्ही तुम्हाला भरपूर चांगल्या ते मदतही करतो. आज ज्या लोकांनी आमच्या थ्रू शेअर ट्रेड इन्व्हेस्टमेंट केले त्यांना भरपूर चांगला फायदा त्यातनं झालेला आहे. आणि हे सगळं गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन अंडर येतं, त्यामुळे तुम्हाला फसण्याचे किंवा फसवण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये सेबी देखील आहे शेअर मार्केटमध्ये. सो सेबीचे नियम कायदे एवढे कडक आहेत की तुम्हाला सहसा यामध्ये फसवणूक अशी मिळणार नाही. तर तुम्ही हे सेफ ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. लक्षात प्रेक्षकांनो, माझ्या मते आज जेवढा पण पैसा असेल, ओके, हा मेनली इक्विटी आणि प्रॉपर्टी, इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, याच्यामध्येच पैसा जातो. सो आज आता आपण पहिलं म्हणजे आपण काय बोललो की बिझनेसमधनं पैसा बनतो आणि सेकंडली म्हणजे आपण बोललो की एखाद्या गोष्टीचा डिमांड वाढला तर पैसा बनतो. म्हणजे ते काय तर प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी आणि गोल्ड. ह्याचा जर डिमांड वाढला, ओके, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवले ह्याचा डिमांड वाढला, ह्याचा रेट्स वाढतात. त्यातनं पण गोल्ड हा गुंतवणुकीचा प्रकार नाहीये. मग तो काय प्रकार आहे आम्ही आमच्या मोबदकाच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकवतो. आणि त्यासोबत तुम्ही इव्हन प्रॉपर्टीमध्ये देखील तुम्ही पैसे हे लावू शकता. लक्षात घ्या, जसं मी बोललो की आज मार्केटचा कुठलाही पैसा असू दे, मग तो म्युच्युअल फंडातला असो, तो बँकेतला असो, तो PPF मधला असो, बॉन्ड मधला असो, पोस्ट ऑफिस मधला असो, कुठलाही असो, किंवा तुम्ही जे आता आपण स्कीम्स बोललो या स्कीम्स मधला पैसा असो, हा सगळा पैसा घुमून फिरून फक्त दोन गोष्टी मिळतो. एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार म्हणजे इन शॉर्ट बिझनेस, आणि दुसरा आहे ते म्हणजे प्रॉपर्टी. ओके, सो म्हणून जर तुम्ही हे सगळे स्कीम्स मध्ये न गुंतवता, कुठली स्कीम न गुंतवता, तुम्ही फक्त जर इक्विटी आणि प्रॉपर्टी तुम्ही पैसे गुंतवायला शिकलात, तुम्हाला बाकी काही करायची गरज नाहीये. आज लक्षात घ्या, भारतामध्ये जेवढे पण श्रीमंत माणसं झालेले आहेत, जे टॉप लेवलचे श्रीमंत माणसं आहेत, जे गुंतवणूक करून श्रीमंत झालेले आहेत, ह्यांनी कोणीही म्युच्युअल फंडात, बँकांमध्ये किंवा कुठल्याही अशा स्कीम्समध्ये पैसे घालून कोणीही श्रीमंत झालेले नाही. हे सगळं एका छोट्या व्यक्तीचं काम आहे. जी ऍक्च्युअल श्रीमंती जी आहे ती इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये आहे, ज्यातनं ऍक्च्युअल फायनान्शियल ॲबिलिटीचा कमवता येतो. फक्त गॅप कुठे आहे तर आपल्यामध्ये नॉलेजचा गॅप आहे, जो आपल्याला नॉलेज नाही म्हणून आपण या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. म्हणून आपण या मीडिएटर म्हणजे कोण बँका, म्युच्युअल फंड अँड सो ऑन, या दीज आर मीडिएटर्सकडे आपण जातो. सो हा गॅप आम्ही पूर्णतः तो फिल करतो आणि तुम्हाला असं आम्ही योग्य ज्ञान देतो.
एकदा तुम्ही आमच्याकडनं प्रॉपर ज्ञान घेतलं, शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचं प्रॉपर ज्ञान घेतलं, त्यानंतर आय कॅन शॉर्ली से की तुम्ही कुठल्याही चुकीच्या स्कीम्समध्ये तुम्ही फसणार नाही आणि नेमके आपल्याला कुठे पैसे गुंतवायचे आणि नेमकी आपल्याला कशी वाढ करायची ह्याचं तुम्हाला योग्य ज्ञान आमच्याकडे नक्कीच तुम्हाला मिळेल. नक्की. आपण जसं म्हटलं होतं की कुठे इन्व्हेस्टमेंट करायची त्या अनुषंगाने आपल्याला मोफत कार्यक्रमामध्ये आपण शिकवतच असतो, त्या दृष्टिकोनातून आपण बोलूया. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, स्त्रिया किंवा महिलांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे सोनं किंवा सोन्याचे ऑर्नामेंट्स. तर बऱ्याच वेळा अशा जे ज्वेलर्स असतात त्यांच्याकडे अशाही स्कीम्स असतात की तुम्ही काही एक रक्कम इन्व्हेस्ट करायची असते आणि एक 11 महिने आणि 12व्या महिन्याला तुम्हाला ते तुमचे जे पैसे जमतात त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं एक ॲडिशन येऊन तुम्ही त्याचे ऑर्नामेंट्स करू शकता त्याच ज्वेलरकडनं. अशा काही स्कीम्समध्ये आपण पैसे टाकणं सेफ असू शकतं? लक्षात घ्या, तो जर ज्वेलर 12 महिन्यात टिकला तर ठीक. जसं आता गुडविलचं झालं की भरपूर लोकांची, काही लोकांची आता दिवाळीच्या आधी 21 तारखेला वगैरे लोकांच्या मॅच्युरिटी होत्या, त्याच्या आधी त्यांच्या ह्याला टाळं लागलं आणि हळूहळू ते शॉप पण खाली होत गेलेले, पब्लिकला डाऊट आलेला पण अचानक ते गायब झाले. सो त्यामुळे म्हणूनच लक्षात घ्या, किती काय चांगलं मोठं असो पण ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा पण एक मोठा विषय आहे. सो म्हणून हे करू शकतात लोक, पण अगेन इट्स अ रिस्क. सो त्यामुळे हे न करता मग तुम्ही स्वतःहून मग गोल्डमध्ये कसे गुंतवू शकता. लक्षात, जसं मॅडम बोलल्या की तुम्ही मंथली स्कीम असतात. आज माझ्याकडे भरपूर मोठा गोल्डमध्ये पैसा टाकून मला गोल्ड घ्यायला पैसे नाहीत म्हणून मी काय छोटे स्कीम्स टाकतो, राईट. त्याबद्दल तुम्ही गोल्ड ETF करू शकता मॅडम, जे आहे इलेक्ट्रॉनिक ट्रेडेड फंड, राईट, जे तुम्ही ऑनलाईन पैसे लावू शकता. एकदम छोटा पैसा मला लावू शकता, मोठा पैसा लावला पाहिजे असं काही नाही. याचं पूर्ण ज्ञान आम्ही आमच्या मोफत कार्यशाळेत पूर्ण आम्ही देतो. त्यामुळे तुम्ही तेवढं जरी केलं तरी भरपूर आहे. नक्कीच. आणि सगळ्या भागामध्ये रिस्क असतेच, परंतु ती कशा प्रकारे घ्यायची आहे ती खूप क्लेवरली घ्यायला लागते. ती कशी ते आपण मोफत कार्यशाळेमध्ये सांगतो. त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. सर, इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकुल. विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तर सर, जसं आपण सांगितलं की नेमकं आता मग गुंतवणूक कुठे करायची, कशा प्रकारे करायची, किंवा मगाशी तुम्ही गोल्डबद्दल बोललात की तिथे पण आपण ऑनलाईन गुंतवणूक करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवत असतो. कशा प्रकारे चालतात या मोफत कार्यशाळा नेमक्या, त्यामध्ये तुम्ही काय शिकवता आणि सध्या महाराष्ट्रात त्या कुठे कुठे चालू आहेत? लक्षपूर्वक आम्ही जे आमच्या मोफत कार्यशाळेत आम्ही मेनली 2 गोष्टी शिकवतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची उलाढाल, रोजची जी मुवमेंट होते त्या रोजच्या मुवमेंटमधून पैसे कमवणं, त्याला बोललं जातं शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यामध्ये शिक्षणाच्या वयाशिवाय काही अट नाही, कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतो. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो, एक कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये काम हे करू शकतं. ओके, तुम्हाला शून्यापासून त्या गोष्टीवर ज्ञान हे दिलं जातं आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमचं नोकरी, व्यवसाय, कामधंदा सांभाळून तुम्ही एकदम छोट्या पैशामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करून तुम्ही त्यांना चांगला पैसा तुम्ही बनवू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशात तुम्ही कन्वर्ट करू शकता. दिवसातनं कधी तुम्हाला वेळ मिळेल पूर्ण दिवसात तुम्ही 8-10 मिनिटं जरी तुम्ही दिली शेअर्स निवडायला, तर तुम्ही त्यातनं चांगला पैसा मोबाईल किंवा कम्प्युटर कुठे बसून तुम्ही ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही समजा 1 लाखभर रुपये लावले तर दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला त्यातनं 700-800 रुपये त्यात तुम्ही सहज हे कमवू शकता. ओके, लक्षात प्रश्न, मार्केट खाली पड असो किंवा मार्केट वर जाओ, दोन्ही ठिकाणी तुम्ही पैसे कमवू शकता. मॅडम, अनेकांना गैरसमज असतो किंवा मार्केट वर गेलं तरच पैसा बनतो, मार्केट खाली पैसा बनत नाही. तर हा आपला एक गैरसमज आहे. मान्य आहे की मार्केट वर गेलं तर चांगला पैसा बनतो, पण मार्केट खाली पडलं तरी पण भरपूर चांगला त्यातनं पैसा आपण बनवू शकतो. कसंही आम्ही सगळं तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत प्रॉपरली शिकवतो. आणि लक्षात प्रश्न, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. त्यामुळे आज भरपूर लोक आहेत महाराष्ट्रात ज्यांना भरपूर चांगला फायदा होत आहे आणि लोक चांगल्या रीतीने पुढे हे मार्केटमध्ये जात आहेत. असे असंख्य आमच्याकडे एक्झाम्पल आहेत ज्यांनी ट्रेडिंग करून आपले पैसे 2-2, 3-3 महिने डबल ट्रिपल केले. असे भरपूर आमचे एक्झाम्पल्स आहेत ज्यांना चांगला फायदा होत आहे. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंग बद्दल जे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञान देतो. आज आपण जो विषय घेतलेला ते म्हणजे फेक गुंतवणूक सल्लागारापासून आपण कसं सावध राहायचं आहे. आज लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला पूर्णतः गुंतवणूकीचं ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तर आपण कुठून आपण कसे पैसे वाढवू शकतो, नेमके आपण कुठे चुका करतो. आज मॅडम या फेक गुंतवणूक स्कीममध्ये ज्या लोकांनी चुका केल्या म्हणून आम्ही त्यांचे पैसे लॉसमध्ये गेले, तर हे आपल्या हातून चुका झाल्याच नाही पाहिजे. ह्याचं पूर्ण ज्ञान मिळतं. एकदा तुम्ही ते ज्ञान घेतलं की नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर चांगला फायनान्शियल यश कमवायला मिळेल आणि तुम्ही अशा कुठल्याही चुकीच्या स्कीममध्ये तुम्ही नक्कीच त्यातनं फसणार नाही. आणि म्हणूनच तुम्हाला हे ज्ञान घेणं फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, तुम्ही काही काम करत असाल, तुम्ही नोकरी, व्यवसाय करसाल, काही करसाल, तर प्रत्येक व्यक्तीला या गोष्टी ज्ञान असणं फार इम्पॉर्टंट आहे, जे आमचं काम हे आहे. आणि ह्यासाठी आमच्या मॅडम मोफत कार्यशाळा देखील चालतात. सध्याच्या आमच्या मोफत कार्यशाळा आहेत ह्या मुंबईमध्ये, दादर आणि इव्हन ठाण्यात आमच्या चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्षात प्रश्न, आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण आम्ही स्वतः येऊन घेतो, त्यामुळे आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी त्या कार्यशाळा अटेंड कराव्या लागतील. लक्षात घ्या, कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे. तुम्हाला रेशनमध्ये काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन त्या कार्यशाळा अटेंड करू शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, पुढे छोटासा मिस कॉल द्या त्या स्क्रीनच्या नंबर्सवरती. तुम्हाला जेव्हा
पण कार्यशाळा डिक्लेअर होते, आता सध्या डिक्लेअर नाही कार्यशाळा, जेव्हा पण डिक्लेअर होते त्याच्या 5-6 दिवस आधी तुम्हाला SMS थ्रू आमचा डिटेल्स येऊन जातील. तुम्हाला रावले या नावाने, माझ्या आडनावाने म्हणजे रावले या नावाने तुम्हाला SMS येईल, जेव्हा तुम्हाला पूर्ण त्या कार्यशाळेच्या डिटेल्स येतील. जी पाहिजे तुम्ही अटेंड करा, नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला बेनिफिट त्यातनं मिळेल. ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला माहिती त्या कार्यशाळेत नक्कीच बघायला मिळेल. नक्की तुम्हाला भरपूर त्या कार्यशाळा आवडतील आणि त्या लाईफ चेंजिंग कार्यशाळा असून नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगलं यश त्यातनं कमवायला मिळेल. नक्कीच. आणि जसं आपण म्हणतोय तसं की या सगळ्या कार्यशाळामध्ये आजपर्यंत अनेक लोक येऊन गेलेली आहेत, यशस्वी झालेले आहेत, आज स्वतःच्या पायावर उभे छान पैसे कमवत आहेत, चांगले रिटर्न्स मिळवत आहेत. त्यापैकी एखादं उदाहरण आठवतंय जे आपण प्रेक्षकांना सांगू शकतो? येस, नक्कीच. असे तर भरपूर एक्झाम्पल आहेत, पण आता आमच्या एक लेटेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे पुण्याचं एक्झाम्पल आहे. आमच्या एक मॅडम, त्या ॲक्च्युली त्यांच्या हस्बंडनी त्यांना पाठवलं आमच्याकडे की त्या तुम्ही तू शिक म्हणून हे, पण त्या यायला घाबरत होत्या. त्या ट्रेनिंग घेताना पण त्या टेन्शन होता की मला जमेल की नाही, कळेल की नाही, मला डिफिकल्ट गेलं तर. पण त्यांचा तो पूर्ण मी म्हणा निगेटिव्हिटी काढली आणि त्यांना फुल पॉझिटिव्ह केलं. आणि आत्ताच मला कालच त्यांच्याकडनं मला मेल आला, हार्डली 1 आठवडा झाला त्यांना शिकून. त्या म्हणतात की माझे 90% ट्रेड हे बरोबर जात आहेत आणि प्रत्येक ट्रेडमध्ये चांगले पैसे कमवत आहेत आणि मी जवळपास आता 20-25% मी रिटर्न्स गेल्या 6-7 दिवसात कमवलेले पण आहेत. त्यामुळे स्टार्टिंगमध्ये त्यांना चांगला बेनिफिट झाला. नक्कीच पुढचं यश त्यांना नक्कीच चांगलं मिळेल आणि तेवढ्या जास्त शिकलेल्या पण नाही आहेत, राईट. सो आणि तरी पण तेवढं चांगलं करतात. नक्कीच हे कोणालाही पॉसिबल आहे, नक्कीच तुम्हाला पण चांगला त्यातनं बेनिफिट होऊ शकतो. नक्कीच. विषयाकडे आपण जाऊ पुन्हा एकदा सर, पण परत एकदा मला फक्त तुम्हाला एक हे करायचे की SR कन्सल्टन्सीमध्ये काही वेकेन्सीज आहेत, त्याविषयी पण प्रेक्षकांना आपल्याला सांगायचं. आमच्याकडे स्पेशल बॉईजसाठी वेकेन्सीज आहे. आमचे नवी मुंबईत पण ऑफिसेस आहेत, तर नवी मुंबई आमच्याकडे वेकेन्सीज आहेत. तर नवी मुंबईच्या आसपास एरियात राहणारे जे कोण असतील तुम्ही आमच्याकडे नक्कीच अप्लाय हे करू शकता. ओके, बॅक ऑफिसच्या पोस्टसाठी वेकेन्सीज आहेत. तुम्हाला सॅलरीज प्लस इन्सेंटिव्स पण त्यातनं मिळतील. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर बॉईज तुम्ही आम्हाला मेल पाठवू शकता. माझा मेल ID तुम्ही लिहून घेऊ शकता. शशांक SHASHANK शशांक रावले RAWALE रावले 17 मी परत रिपीट करतो. SHASHANK शशांक RAWALE रावले 1717 ह्या तुम्ही ईमेल ID वर तुम्ही आपले रेझ्यूम सेंड करू शकता. तुम्हाला आमच्या टीमकडून कॉल येईल आणि तुम्ही नक्कीच तुम्हाला आमच्यावर तुम्ही काम हे करू शकता. नक्कीच. सर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना जसं आज आपण म्हणालो की फसव्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यापासून आपल्याला सावधान राहायचं आहे, कशा प्रकारे राहायचं आपण सांगितलंय. परंतु आज मी जसं म्हटलं की नवीन वर्षाच्या दिवाळीनंतरच्या नवीन वर्षाच्या स्कीमसाठी जर का लोक या स्कीम्स निवडणार असतील, गुंतवणूक करणार असतील, तर त्या अनुषंगाने आजची श्रीमंतीची गुरुकिल्ली त्यांना काय द्या? गुरुकिल्ली हेच असेल की आज मी जे काय तुम्हाला सांगितलं, आता शो संपला, तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. आपण काय चुका केल्या किंवा काय नाही केलं पाहिजे सगळं लिहून घ्या. मी जे बोललो ते प्रॉपरली फॉलो करा. नक्कीच तुम्हाला कधीच फायनान्शियल प्रॉब्लेम येणार नाही आणि नक्कीच तुम्हाला आम्ही तर कार्यशाळेत आम्ही तुम्हाला गाईड करूच. नक्कीच तुम्हाला चांगलं फायनान्शियल यश त्यातनं कमवता येईल असं मला वाटतं. नक्कीच. तर सावधान कसं राहायचं आणि नेमकं गुंतवणूक कुठे आणि कशी करायची आज आपण प्रेक्षकांना सांगितलंय. बाकीचं सगळं नॉलेज त्यांना हवं असेल तर ते आपल्या मोफत कार्यशाळांना येतीलच. परंतु आज तुम्ही इथे येऊन एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.